मग आता ही जी भाजी आहे ही तुम्ही विकत घेऊन विकताय की तुम्ही आणले? विकत घेतो. मग तुम्हाला परवडतं? किती मिळतात दिवसाला? काय पेंढरी रामची. हे पेंढरी काय असतं नेमकं? ती भाजी करायची त्याची भाजी करायची. हे नाहीतरी 10-20 किलो सध्या महाग असल्यामुळे गिऱ्हाईक घेत नाही. बरं, मला सांगा एकूण दिवसाला कमाई किती होते? आता 25 किलो तांदूळ भेटतात. आम्ही 10-12 माणूस आम्हाला तांदूळ पुरवत नाही. सव्वा 2 किलो 3 किलो तांदूळ घ्यायची. सगळं आम्ही तांदूळ घरात खायचं. आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए? घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म, जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते। तो आज ही कांटेक्ट करें पूरे नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. काय खबर, कैशी आहो सगळी बेस आहो? उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आहे 17 जून 2025 आणि मंगळवार दिवस आहे. पाऊस सुरू झालेला आहे. मी आहे आता महाड शहरात, तालुका महाड, जिल्हा रायगड. तुम्ही माझ्या मंगती बघाल. आता हा मी पब्लिक यायला गावातनं सुरू झालेली आहे, कारण आता वाजलेत सुमारे जवळपास 10 आणि मी उभा आहे भगवानदास बेकरीच्या ह्या एरियात. ठीक आहे. आता मी हातनं जाताना ना मला ह्या काही आदिवासी समाजाच्या लेडीज भेटलेलं दिसलं आणि ते रानभाजी विकतात. ते खच्च्या प्रकारचे रानभाजी आहे. त्यांची काय काय किंमत आहे आपण बघूया, कारण तुम्हाला पर्सनली खबर आहे मला रानभाज्या हे आवडतात. मी जाऊन स्वतःहून काढता. तर आता आपण ह्या त्यांची बात करूया. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. हा बघा, ह्या भगवानदास बेकरीजवळनं समोरनं तुम्ही आल्यावर ना तर ह्या लेफ्ट साईडला हे लेडीज सगळे भेटलेले आहेत. आपण बघूया ह्यांच्याजवळ काय काय आहेत. तर ताई काय काय आणलंच ग? कालेरीची पानं भारायची. हे कसले आहेत? कालेरीची पानं आहेत. ते काय काय करायचं? त्याचं भाजी बनते? वडी बनते. वडीची पानं आहेत म्हणजे ही. आणि हे काय आहे? भाजी बनते त्याची. हां. आणि ही पानं कसली आहेत? तीच आहेत का? हे काय आलू काय कशा आहेत ते? हां. काय रेट आहे त्याचा? 20 रुपये. 20 रुपयाला किती? 5. बर. आता ह्या बाजूला बघूया. ताई ही कसली आहे का भाजी? कुवाल्याची आहे. गुवाल्याची का? कुवाले. आणि काय रेट आहे ह्याचा? 20ला 5 आहे. 20ला 5 जोड्या असतात का? ती कशी बनवायची असते? कांद्याची भाजी बनवता अशी बनवायची. अच्छा. टेस्ट कसा असतो त्याचा? नॉर्मल भाज्यांसारखाच. आणि हे काय? कांद्याची भाजी लागते अशीच लागते चांगली. हो काय? आणि हे काय? हा भारांगा आहे. काय भारांगा. ते काय आहे? भारांग्याची भाजी आहे ती पण भाजीच आहे. ती कशी बनवायची? ती आधी पहिले उकडायची आणि परतायची. हो का? ओके. तर आता मी तुम्हाला हे भाज्या पहिल्यांदाच मी बघते. हे अलग अलग प्रकारच्या भाज्या आणि ते कसे बनवायचे काय आपल्याला त्याची आयडिया नाही. तुम्ही जर कुणी खाल्ल्या असाल ना त्याचं तर कमेंट करून नक्की सांगा. हा मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा टाकला आहे. टाकल्याची भाजी अशी जोडी बांधली आहे का? ही केवढ्याची आहे? 10 रुपयाची. 10 रुपयाची. हो. मेथी भाजी. हां. हे काय आहे? पुऱ्याच्या शेंगा. पुऱ्याच्या शेंगा आहेत का? कशा आहेत ते? 10 रुपये जोडी. 10 रुपये जोडी. हे आंबे कसले आहेत आता? लोणच्याच्या आहेत. लोणच्याचे आहेत का? काय रेट आहे? 100 रुपये. 100 रुपयाला किती? 1 किलो. 1 किलो 100 रुपये. बर. नमस्ते. मेहनत आहे ना, काय म्हणताय? त्यांची पण मेहनत आहे ना. हो. छान जंगल फिरतायत आपण. हे आंबे तेच मन कष्ट करतात. हिंमत नाही कुणाची कष्ट करायची. खरी गोष्ट आहे. आपण बघतो पोटासाठी काय करतात. बरोबर. इतबट पोट काय भरतोय, पण काय करणार? तो ठवल तसा राहायचा सगळा. माणसाचे पेरं केलं ते पण काय पावसाने सगळं वाट लावली. यंदा पेराला टायमार झाला. सगळा हिसाब चुकला. म्हणजे मेच्या 25 तारखेला पेरा करायचा. तो म्हणजे काय अगोदर मेच महिना पुरा पावसात गेला. यंदा दुष्काळ आहे. आपलं नाव काय? माझा हसन मिया इब्राहिम काजी. कुठून? जितेगाव. हो. हसन मिया इब्राहिम काजी. मराठी चांगले बोलताय. मराठी आहे. मराठी
समाजात सादर व्हावे, देव ठेवील तसे राहावे, सगळ्यात सादर राहिल्या पाहिजे. कोण कुणाचा नाही. जगात राजा दुखिया प्रजा दुखिया, इस दुनिया में कोई नहीं सुखिया. सबसे मिल के बात करना चाहिए. जो मेहनत करेगा तो खाएगा, नहीं करेगा तो भूखा रहेगा. चलो, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. थँक्यू थँक्यू. नमस्कार. वा वा, शाबास. आता आहे मी तुम्हाला हे मके दाखवता. हे बघा. तर काय काय घेऊन बसलात? शेंग आणि मक्की. ओके. आणि इथं आळं आणि हे पण दिसते. हा, ते राहिलेलं आहे ते विकतो. बर बर. नाव काय आपलं? सुभाष शेडगे, सुभाष शेडगे. कुठून? गोंडाळे. गोंडाळे. मग हे विकत घेताय? हो, विकतो. विकत घेऊन विकताय. काय रेट आहे? रेट तरी 50ला 3 विकतो. 50ला 3. आणि हे 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. दिवसाला किती संपते? दिवसाला आता पाऊस पडला तर मक्की 4 गोणी तरी संपतो. ओके. म्हणजे साधारण 200 ते 250 संपतो. 200 ते 250. पाऊस पडला तर. पाऊस पडला तर. नाही पडला तर 100. आणि हे नाहीतरी 10-20 किलो. सगळं महाग असल्यामुळे गिऱ्हाईक घेत नाही. बरं, मला सांगा एकूण दिवसाला कमाई किती होते? नाहीतरी 700 ते 800 रुपये भेटतात. 700-800 रुपये फायदा भेटतो. बरं. खर्च निघून? खर्च म्हणजे त्यातला 100 रुपये पिशवी पाकिट, चहा पाणी. हां. बरं. परिवार चालतो व्यवस्थित? चला, धन्यवाद आमच्याकडे बोलण्याबद्दल. आजची ही जी व्हिडिओ आहे ना, हे छोटे छोटे लेवलला जे विक्री करणारी लोक आहेत, जे रस्त्यावर बैठून जे रोड वेंडर्स आहेत, त्यांची स्टोरी मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. आहे आपल्यासोबत अजून एक लेडीज आहेत, आपण त्यांची बात करणार आहोत. ताई, काय नाव आपलं? शशिकला रामदेव जाधव. कुठून आहात? नाता. नात्यावरनं. कोणता समाज आहे आपला? आदिवासी. आदिवासी समाज. बरं, मला एक सांगा ताई, आदिवासी समाज हा नेहमी मच्छी मारायचा, मग आता तुम्ही भाजी व्यवसायाकडे कसे काय वळलात? आली आता धंद्याला जाता, भाजी मच्छी भेटत नाही ना जास्त. मच्छी मिळत नाही. का बरं मच्छी का नाही मिळत? पाणी तर आहे का नाही? पाणी तर आहे, पण आता धंद्याला मच्छी भेटत नाही. मनुष्याने हे टाकले, आता थोडं थोडं आपलं भाजी भेटते, गावठी भाजी ते घेऊन बसायला लागले. मग आता ही जी भाजी आहे ही तुम्ही विकत घेऊन विकताय की तुम्ही आणले? विकत घेतो. मग तुम्हाला परवडतं? किती मिळतात दिवसाला? भेटतात 200-300 असं रुपये भेटतात. आणि जेव्हा तुम्ही मच्छी विक्री करायचा तेव्हा किती कमवायचात? तेव्हा भेटायचं 1200-1000 असं भेटायचं. स्वतःच असतं ना. हां. ओके. पण ह्याच्यामध्ये तुमचं भागतं. घर स्वतःचं आहे? कशातून मिळाले घरकुल? घरकुल भेटलेलं आहे आणि नोकरी एक स्वतःची आहे. स्वतःची आहे. चला, धन्यवाद ताई आमच्याकडे बोलल्याबद्दल. आता आपण ह्या बाजूला आलेलो आहोत. ह्या तुम्हाला दाखवता काहीतरी जरा अलग अलग युनिक आयटम मला बघायला मिळतात. ताई, हे काय आहे? पेंढरी. काय? पेंढरी रामची. हे पेंढरी पेंढरी काय असतं नेमकं? ती भाजी करायची त्याची. त्याची भाजी करायची? त्याचं नावच पेंढरी. कशी करतात भाजी त्याची? ती ही सोलायची, हा. बारीक चिरायची आणि बटाट्याची भाजी बनवतो अशी बनवायची. हो का? बटाट्याच्या भाजीसारखा टेस्ट असतो. हो. आणि ते काय? हे काटली रानची काटली. हा. ही कशी बनवायची? ही पण चिरून बनवायची. मग ह्याचे काटे लागत नाही? नाही, ते असे कापून टाकायचे. कापून टाकायचे वरचे? वरचे असे सोलून टाकतात आणि मग बनवतात भाजी. बर 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 बर. आणि हे कसली आहे भाजी? ही काटेरीची भाजी. हे कांद्याची भाजी आपण बनवतो अशी बनवायची. हा. ही वडीची पानं कालेरीची, ह्याची वड्या बनवायच्या. हा. ही पातेरीची भाजी, ही सोलून भाजी बनवायची. डाळ बटाटा टाकायची. हा. बरं. बर. आणि कुवालीची भाजी, ही कुवाली. कांद्या गतीने कापायची आणि बनवून खायची. मला आता सांग ताई, हे सगळं तुम्ही आणता कुठून? आम्ही रानात जंगलात जात आहोत. हो. जंगलात न जात आहोत. कुठला गाव आपला? शिंदेकोण. शिंदेकोण. हा. मग आपल्या जंगलात ह्या भाज्या आहेत सगळ्या? ही भाजी काढता आम्ही रानात जंगलात दिवसभर जातो. पत आणत शेतात, संध्याकाळी मी जेवायला येतो रानात. हा. भारी तो 200-300 रुपये भेटतात. पोटाला खातो. बाजार भरता 5-5 घेतो. 10-10-5-5 रुपये खातो. मग आता तुम्ही इथं विक्री करायला बसलाय बरोबर? हो. मग आता हे रानातनं तुम्हाला आणून कोण देतं? आम्ही जातो, स्वतः जातो. एक दिवस एक तिकडे? दिवस जातो, दुसरे दिवस घेऊन येतो. हो काय? हो. अरे वा वा, छान छान छान. धन्यवाद ताई, धन्यवाद. आता 25 किलो तांदूळ भेटतात. आम्ही 10-12 माणूस आम्हाला तांदूळ पुरवत नाही. तेव्हा 2 किलो 3 किलो तांदूळ घ्यायची. सगळं आम्ही तांदूळ घरात खायचं. बर बर. आता काय नाही भेटत. भाडीला 300-400 रुपये सुटतात. गाडी भाडा 120 रुपये जातं. येणार जाणार दोघांना. ओके. चला, धन्यवाद ताई आमच्याकडे बोलल्याबद्दल.
तर ही होती आजची स्टोरी. उम्मीद करताय आजचा हा ब्लॉग तुम्हाला पसंत येईल असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.